नमस्कार मित्रांनो, मी बबन. माझे वय 40 वर्ष आहे आणि मी अविवाहित आहे. आई वडील आम्ही दोघं भावंड लहान असतानाच देवाघरी गेले होते. माझा लहान भाऊ मंगेश 31 वर्षांचा आहे. माझे लग्न होऊन 15 वर्ष झाली, पण आम्हाला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे माझी बायको मला सोडून दुसऱ्या माणसासोबत निघून गेली होती. माझ्या भावाच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. त्याच्या बायकोचं नाव निकिता. माझ्या घरात मी, माझा भाऊ आणि माझी भाऊजाई निकिता राहतो. आमचं खूप मोठं घर आहे. खरे तर मोठे घर पाहूनच निकिताने या लग्नाला होकार दिला होता. तिला माझा भाऊ मंगेश पसंत नव्हता, पण आमच्याकडे असलेली प्रॉपर्टी पाहून तिला खूप आनंद झाला होता. आज न उद्या ती आपल्याला मिळायला हवी अशी कल्पना ती करत या घरात आली होती. कारण तसाही माझा भाऊ खूप भोळा आहे. त्याला दुनियादारीचं जास्त कळत नाही. तो एकदम हळू आवाजात बोलतो. तो खूप घाबरट पण आहे. मग निकिता लग्न करून आल्यापासून तिनेच त्याला ताब्यात ठेवले आहे. तिच्यासमोर तो मोठा आवाज करून कधी बोलत नाही. उलट तीच त्याच्याशी मोठा आवाज करून बोलते. मी नेहमी घरातच असतो, पण मी तिला काहीच म्हणत नाही. मी अधूनमधून गावाला जाऊन तिथली शेती आणि इतर कारभार पाहून मग परत इथे येतो. माझ्याशी ती खूप शांतपणे बोलते, कारण सर्व प्रॉपर्टी माझ्याच नावावर आहे. मला एक भाऊ आहे, त्यामुळे तिच्यासाठी ही एक समस्या होती. आम्ही 2 भाऊ असल्यामुळे आमच्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से होणार होते आणि तेच तिला नको होते. कारण एवढी मोठी प्रॉपर्टी जर तिला मिळाली तर तिचे भविष्य खूप चांगले जाईल असे तिला वाटायचे. म्हणून लग्न करून आल्यापासून ती माझी जास्त काळजी घेत असे. मला वेळोवेळी काय हवे काय नको नेहमी पाहत असे. ती मला माझे आवडते जेवण बनवून खायला देत असे. त्यामुळे मला ती खूप चांगली भाऊजाई आहे असे वाटत असे. ती माझी जास्त काळजी घेत असल्यामुळे आणि माझ्याशी खूप नम्रपणे वागत असल्यामुळे मला हळूहळू आवडायला लागली होती. मग कधीकधी मी खुश होऊन तिला अधूनमधून 2-5 हजार रुपये द्यायचो. पण तिला असे पैसे नको होते. तिला लवकरात लवकर माझा पूर्ण विश्वास जिंकायचा होता. कारण माझा भाऊ एकदम साधा होता. त्यामुळे तिला माझा विश्वास कसा जिंकावा आणि त्यासाठी काय करावे हे सुचत नव्हते. तिचा विचार मला लवकरात लवकर तिच्या बाजूने करून आमच्या प्रॉपर्टीचे सर्व पेपर आपल्या नवऱ्याच्या नावावर करून घ्यावे असा होता. त्यामुळे तिला हे लवकरात लवकर करणे भाग होते. ती मला खुश करण्यासाठी जे करता येईल ते करत होती. पण काही महिन्यानंतरच तिला माझ्या भावाकडून कळले होते की तिच्या प्रयत्नांचा काही उपयोग नाही. कारण मी सर्व प्रॉपर्टी माझ्या भावाच्या म्हणजे मंगेशच्या नावावर करणारच आहे. आधीच मी गावातल्या जमिनीचे हिस्से करून ते दोघांमध्ये वाटले आहे. तिला वाटलं आता अर्धी जमीन तर जेठाला गेलीच आहे, तर ती जमीन मी परत आणू शकत नाही. पण आता तिला हे शहरातले मोठे घालवायचे नव्हते. तिच्या डोक्यात आता खूप वेगाने विचार येऊ लागले होते. काहीतरी ठोस करण्याची चंचलता वाढू लागली होती. पण नेमके काय करावे हे तिला समजत नव्हते. तिला नवऱ्याकडून तर अजिबात काही अपेक्षा नव्हती की तो काही बोलेल आणि त्याला या गोष्टीमध्ये काही रसही दिसत नव्हता. तो नेहमी हेच म्हणायचा की दादा जे करेल ते मला चालेल. पण तिला हेच नको होते. त्यामुळे तिलाच काहीतरी करावे लागेल हे तिला समजले होते. म्हणून ती वेगवेगळे विचार करू लागली.
जेठासोबत याबद्दल सरळ बोलता येईल का? आपण अजून त्यांची कसल्या गोष्टींची काळजी घ्यावी ज्यामुळे मला जे हवे ते तसेच करतील? आपण अजून काय करावे जेणेकरून जेठ त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या किंवा माझ्या नवऱ्याच्या नावे करतील? ती खूप विचार करू लागली. खूप दिवसापासून असे सारखे विचार तिच्या मनात येत होते. तेवढ्यातच आमच्या घरात एक गोष्ट घडली ज्यामुळे तिला एक हिंट मिळाली. ज्या गोष्टीची मी कल्पनाही केली नव्हती ते घडले. एकदा ती घरातल्या पायऱ्या उतरत खाली येत असताना तिला मी खाली खुर्चीवर बसलेला दिसलो. मला वाटले की ती कुठेतरी बाहेर गेली आहे म्हणून मी माझ्या मोबाईलवर पाहत बसलो होतो. पण ती त्यावेळी गच्चीवर कपडे वाळत घालत होती हे मला माहीत नव्हते. मग वरून खाली येताना तिची नजर माझ्या हातातल्या मोबाईलवर पडली. ती सावध झाली. मग तिथेच उभी राहून ती मला पाहू लागली. या वयातही इच्छा होते आहे हे पाहून तिला नवल वाटले. तिने पावलांचा आवाज न करता खाली उतरत मोबाईल दिसेल असे उभी राहिली. ती मला पहिल्यांदा असे पाहत होती. मी आपल्याच धुंदीत होतो. हे तिच्यासाठी एकदम अचानक होते. तिलाही काही सुचत नव्हते. तिच्या मनात माझ्या अस्तित्वाने खूप हलचल माजवली होती. मग मी आपला मोबाईल बाजूला ठेवला. काहीच वेळात मी आनंद घेत मग शांत झालो. तिने माझ्या चेहऱ्यावर खूप समाधान पाहिलं होतं. ती पटकन परत मागे सरकली व पावलांचा आवाज न करता परत गच्चीवर गेली. गच्चीवर जाऊन ती काहीतरी वेगळाच विचार करू लागली. तिच्या डोक्यात विचारचक्र वेगाने फिरू लागले. मग अचानक या विचारावर येऊन थांबले की तिने जर मला माझ्या जीवनात रंग उडवू दिले तर मी नक्कीच हे घर तिच्या किंवा माझ्या भावाच्या नावावर नक्कीच करेल. विचार करून तिला आनंद तर झालाच, पण हे शक्य होईल की नाही मात्र याची खात्री वाटत नव्हती. पण त्यासाठी तिला हे करावेच लागणार होते. माझी बायको मला सोडून जाऊन काही वर्ष झाले असं तिला माझ्या भावाकडून माहीत पडलं होतं. तिला हे शक्य होईल का असा सारखा विचार तिच्या मनात येत होता. हे जर खरंच शक्य झालं तर मात्र तिला दुहेरी आनंद मिळणार होता. तिचे मन विचार करून आनंदाने उड्या मारत होते. शेवटी हाच उपाय नक्की करून ती खाली उतरायला लागली. उतरताना ती माझ्याकडे परत एकदा खाली पाहिले तर मी डोळे मिटून शांत बसलो होतो आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आता माझ्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन पूर्ण बदलला होता. मग खाली उतरताना ती पायऱ्यांवरचा झाडू घेतला. तिने साडी ओढून थोडी घट्ट केली आणि झाडू मारू लागली. तिने तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिले तर मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. मग ती जेव्हा उभी झाली तेव्हा मी भानावर येत म्हणालो, निकिता, तू घरातच होतीस का? मला वाटले तू बाहेर गेली असणार. ती तिचा चेहरा वर करत मला म्हणाली, नाही जेठजी, मी गच्चीवर कपडे वाळत घालत होती. माझ्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते. कदाचित मी नेहमीच तिच्याकडे असे पाहत असावे असे तिला वाटू लागले. पण तिने कधी माझ्याकडे त्या दृष्टीने लक्ष दिलं नव्हतं म्हणून तिला ते कधी कळालं नव्हतं. ती मात्र मनातून खूप खुश झाली आणि तिला एक नवीन युक्ती सापडल्याने ती आता आनंदात होती. दुसऱ्या दिवशी भाऊ कामाला गेल्यावर ती त्या आनंदात मस्त हिरव्या रंगाची आणि नक्षीदार फुलांची साडी घातली. मला हिरवा कलर आवडतो हे तिला माहीत होतं. हिरव्या साडीत पाहून माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. मग तिने मला चहा नाश्ता दिला. ते देताना मात्र तिने पाहिलं तर माझी नजर खाली होती. तिच्या मनात आनंदाची लहर आली. तेव्हा तिला कळालं की मी आधीपासूनच असे पाहत असावे. फक्त तिचं लक्ष नसायचं त्यामुळे तिला हे माहीत नव्हतं एवढंच. मग ती मुद्दामून माझ्याशी बोलत तिथेच उभी राहिली. ती माझ्यासोबत इथल्या तिथल्या गोष्टी करू लागली. मी स्मित हास्य करत सारखे तिच्याकडे पाहत होतो.
ती अजून काहीशी मला प्रतिसाद देत होती. मी एकटक पाहत एक एक घास चवीने खात होतो. हळूहळू तिलासुद्धा एक बेचैनी होऊ लागली होती. मग बोलून झाल्यावर ती कामाच्या बहाण्याने मागे फिरली. ती कपाटाजवळ जाऊन उभी राहिली. ती हळूच एक नजर माझ्याकडे टाकली तर मी तिच्याकडेच पाहत असल्याचे दिसून आले होते. ती वाकून कपाटात कपडे शोधण्याचा प्रयत्न करू लागली. तिने माझ्याकडे चोरून नजर टाकली तर माझा घास हातातच होता. मी तिच्या पाहत त्या कल्पनेत हरवून गेल्यासारखं दिसत होतो. ती खूप खुश झाली. त्यांचा नाश्ता झाला त्यामुळे ती ताट उचलून स्वयंपाकघरात घेऊन जाऊ लागली. तिला कळलं होतं की मी आता खूप प्रभावित झालो आहे, पण आज नको म्हणून ती आणि मी तेवढ्यावरच थांबलो. ती जाताना मी उठलो आणि सरळ बाथरूममध्ये गेलो. मग खूप वेळाने मी बाहेर आलो. तिने मला विचारले की काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्हाला इतका वेळ का लागला? मी म्हणालो, नाही, मी ठीक आहे. खरे तर आतमध्ये वेळेचं भान राहिलं नाही. तिने फक्त स्मित हास्य केलं आणि तिथून निघून गेली. मग मी माझ्या खोलीत निघून गेलो. त्यानंतर ती रोज काही ना काही बहाण्याने प्रयत्न करू लागली. आज तिलाही इच्छा होऊ लागली होती. तिने विचार केला की आता योग्य वेळ आली आहे. ती काहीतरी काम करत असली की मी तिच्या अवतीभोवती फिरत असे. ती कपडे धुवायला गेली की मी माझ्या खोलीत निघून गेलो. त्यानंतर ती रोज काही ना काही बहाण्याने प्रयत्न करू लागली. आता तिलाही इच्छा होऊ लागली होती असे मला वाटत होते. तिने विचार केला की आता योग्य वेळ आली आहे. ती काहीही काम करत असली की मी तिच्या अवतीभोवती फिरत असो. ती कपडे धुवायला बसली की मी मुद्दामून दार उघडच ठेवायचो. तिला खात्री असायची की मी येणार आणि माझी नजर तिकडे जाणार आणि तसेच व्हायचे. ती बसली असताना मी उभे राहून तिच्याशी बोलत असे. दरवाजावर उभे राहून मी नातेवाईकांच्या नको असलेल्या गप्पा करू लागलो. ती कपडे धुत माझ्याशी बोलत असायची. मी मुद्दामून काही ना काही विषय काढत असायचो म्हणजे तिच्याजवळ जास्त वेळ थांबता येईल. ती मान खाली घालूनच कपडे धुत माझ्याशी बोलत असायची. ते पाहून मी खूप प्रभावित व्हायचो आणि तिच्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण व्हायच्या. आज मात्र मी बोलताना वेगळ्याच विचारात दिसत होतो. ती खाली मान घालून कपडे धुत असताना तिने हळूच वर पाहिले तर मी खूप बेचैन वाटत होतो. काही वेळाने तिला माझी हालचाल दिसली, पण माझी हिंमत होत नव्हती. माझ्या भावनेची चलबिचल पाहून तीही प्रभावित झाली होती. मन बेचैन झालं होतं. मग अचानक मी विषय संपून आपल्या खोलीत गेलो. त्या दिवशी ती घाबरली होती, पण मी निघून गेल्यावर मात्र तिला नवल वाटले आणि ती काहीशी निराश झाली. मी प्रभावित झालो होतो, पण कदाचित ती माझी भाऊजाई असल्याने मी स्वतःला आवर घातला असावा असे तिला वाटत असावे. लहान भाऊ सकाळीच कामाला निघून गेला होता. ती सरळ उठली आणि जिथं मी होतो तिथं ती आली. तिने पाहिलं तर मी डोळे मिटून खुर्चीवर बसलेलो होतो. ते पाहून तिला राहवलं नाही आणि तिने सरळ येऊन बाबूरावला स्पर्श केला. मी लगेच डोळे उघडले आणि आमची नजरानजर झाली. माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला व मी माझे डोळे मिटले. मी आता सुंदर क्षणांचा आनंद घेऊ लागलो. त्यामुळे तीही एकदम उत्साहित होती. माझ्या अस्तित्वाचा एक वेगळाच आनंद होता. मी तिच्याकडे पाहत अगदी भारावून गेलो होतो. माझ्या जीवनात एक वेगळं सुख मिळत होतं. मी खूपच उत्साहात होतो. माझ्या भावना खूप प्रभाव टाकत होत्या. ती डोळे मिटून फक्त माझे अस्तित्व अनुभवत होती. आजपर्यंत तिला असा अनुभव कधीच आला नाही असं ती करताना म्हणत होती. मग काही वेळ झाल्यावर ती क्षणांच्या जवळ आली. थोड्या वेळाने ती हळूहळू शांत होऊ गेली
आणि काही क्षणात मीही क्षणांजवळ येऊन पोहोचलो. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळेच सुख आले होते. मग ते हळूहळू शांत होत गेले. मी काही वेळ तसाच राहून मग झोपी गेलो. माझं अस्तित्व अनुभवून ती पण खूप आनंदित होती. तिच्या मनात विचार येत होता की शेवटी नशिबात असते तेच घडते. प्रॉपर्टीचा विषय कधी आणि कसा काढायचा हा विचार करत तीही तिथेच झोपी गेली. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि घडलंही तसंच. असे सुंदर अनुभव सुरू असताना काहीच दिवसात माझी तब्येत बिघडली आणि तिच्या आनंदावर पाणी फिरले. मग माझी तब्येत इतकी खालावली की आणि माझा भाऊ मला घेऊन हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं. ते डॉक्टरांना भेटले तेव्हा माझा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की 4-5 दिवस ट्रीटमेंट चालू ठेवूया. मला अर्धांगवायूचा झटका आला आहे. जर माझ्या शरीराने योग्य साथ दिली तर माझं सर्व काही ठीक होईल, नाहीतर माझं अर्ध शरीर नीट काम करणार नाही. मला सतत प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. ही बातमी ऐकून निकिताच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं. कारण तिला माझ्या अस्तित्वाने खूप आनंद दिला होता. पण तिची ही व्यथा ती कुणाला सांगू शकत नव्हती. ती स्वतःला धीर देत असलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यास ठरवलं आणि शेवटी नशिबात जे असेल तेच घडतं असा विचार केला. हेही दिवस जातील असं स्वतःशीच म्हणत ती तिच्या मनाची समजूत घालत होती आणि तिचं लक्ष आता नवऱ्यावर गेलं. मित्रांनो, ही गोष्ट आवडली असल्यास आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.